हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुमच्यासाठी घेऊन आली आहे प्रॉब्लेम सेट नंबर 9. तर 9th प्रॉब्लेम सेटमध्ये आपल्याला दिलेले आहेत वर्ड प्रॉब्लेम्स. वर्ड प्रॉब्लेम्स सॉल्व करणं अगदी इझी असतं. ज्यांना कोणाला वर्ड प्रॉब्लेमने भीती वाटत असेल तर ती पूर्ण काढून टाका. तुम्हाला थोडंफार इंग्लिश तर येतं, त्यावरून फक्त मीनिंग समजून घ्यायचं आहे आणि दिलेली ॲक्शन करायची आहे. तर फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम बघूया आपण. सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. मग फर्स्ट काय दिलंय? इन अ सर्टन इलेक्शन 13,47,048 women's and 14,29,638 men cast their votes. बघा, इलेक्शन होतात आणि मग त्यावेळेला वोटिंग केलं जातं. मग किती विमेन्सचं आणि किती मेन्सचं वोटिंग झालेलं आहे हे आपल्याला दिलेलं आहे. प्रश्न काय विचारलाय? हाऊ मेनी वोट्स वेअर पोल्ड ऑल टुगेदर. एकत्र किती वोट्स दिले गेलेले आहेत हे आपल्याला विचारलंय. मग मला तुम्ही सांगा बरं की एकत्र वोट्स विचारलेत म्हणून आपण काय करणार? ॲडिशन. बरोबर, सोपं आहे की नाही? की एकत्र वोट्स विचारले मग त्याच्यासाठी आपण ॲडिशन करणार. तर पहिले आपण लिहिणार विमेन्सचं. तुम्हाला सांगितलं होतं युनिट प्लेस पासनं लिहायचं, पण जेव्हा तुम्ही फर्स्ट नंबर लिहिता, बॉक्सेस केलेले नाही आहेत, त्यावेळेला फर्स्ट नंबर डिरेक्ट लिहू शकता. 13,47,048. बघा, असं नंबर लिहिल्यानंतर सेकंड नंबर लिहिताना आपल्याला काय करायचं आहे? मागून लिहायला सुरुवात करायची आहे. आता 8 आहे लास्टला, तर 8च्या खाली 8 लिहिणार. सेकंडला 3, मग 6, 9, 2, 4, 1. ठीक आहे, यांना काय करायचं आहे आपल्याला? ॲड. मग तुम्ही आता इथे लिहून घ्यायचं की विमेन्स वोट आणि मेन्स वोट. ठीक आहे, मग 8 + 8 16, कॅरी 1, 1 + 4 5, 5 + 3 8. ठीक आहे, 0 + 6 6, 7 + 9. बघा, ज्या वेळेला असे नंबर असतात 7 2 = 14 आणि 7 आणि 9 मध्ये 2चा फरक आहे. 7 2 = 14, 15 16 अशा पद्धतीने काउंट करायचं आहे. 16, मग कॅरी 1, 1 + 4 5, 5 + 2 7, 3 + 4 7, 1 + 1 2. बघा, म्हणजे एकत्र एवढी वोटिंग झालेली आहे. म्हणून आपण लिहिणार. बघा, वर्ड स्टेटमेंट पण लिहायला ज्यांना प्रॉब्लेम येत असेल एंड स्टेटमेंटला बघायचं लास्टला काय विचारलंय, हाऊ मेनी म्हणजे किती. मग त्याच्या जागी आपण अमाऊंट लिहायची. 27,76,686 वोट्स वेअर पोल्ड ऑल टुगेदर. म्हणजे एकत्र एवढे वोट्स पोल झालेले आहेत, असं तुम्ही स्टेटमेंट लिहायचं आहे. याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आपल्याला काय विचारलंय? व्हॉट विल बी द सम ऑफ स्मॉलेस्ट अँड लार्जेस्ट 6 डिजिट नंबर. स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट 6 डिजिट नंबरची आपल्याला काय सांगितली? सम म्हटले म्हणजे काय करायचंय? सिंपल आपल्याला ॲडिशन करायची. मग स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर कसा लिहिणार? पहिले स्मॉलेस्ट डिजिट लिहिण्यासाठी 6 डिजिट असू द्या, 4 डिजिट असू द्या, 5 डिजिट असू द्या, आपल्याला स्मॉलेस्ट विचारल्यावर काय करायचं आहे? 6 डिजिट आहे ना, तर पहिलं 1 घ्यायचं आहे, उरलेले 5 0 घ्यायचे. बघा, ही ट्रिक कायम लक्षात ठेवा. स्मॉलेस्ट 6 डिजिट म्हटले ना, 1 2 3 4 5 6 डिजिट झाला. स्मॉलेस्ट लिहिण्यासाठी सगळ्यात पहिले 1 लिहायचा, त्यानंतर सगळे 0. लार्जेस्ट 6 डिजिट. आता लार्जेस्ट 6 डिजिट लिहायची ट्रिक सांगते तुम्हाला. ऑल 9s. ठीक आहे, लार्जेस्ट लिहिताना ऑल 6 डिजिट्स 9 लिहायचे आहेत. समजलंय का? स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट कितीही डिजिट विचारू द्या, तर काय करायचं आहे आपल्याला? सिम्पली स्मॉलेस्ट विचारल्यावर 1 लिहून ऑल सगळे 0s आणि ऑल 9. आता याची करायची आपल्याला ॲडिशन. म्हटलेलं ना, सम ऑफ म्हणजे ॲडिशन करायची. 0 + 9 0 + 9 0 + 9 1 + 9 10. बघा, हे आलेलं आहे आपलं आन्सर. कसलं? स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट 6 डिजिट नंबरचे ॲडिशन. मग आपण लिहिणार
Sum of smallest and largest 6-digit number is 10,99,999. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघा आपल्याला काय विचारलेला आहे. इफ सुरेखा ताई ब्रॉट अ ट्रॅक्टर फॉर 8,07,957. बघा एवढ्याला तिने ट्रॅक्टर घेतलेला आहे. अँड द थ्रेशर फॉर रुपीज 32,609. एवढ्या रुपयाला तिने थ्रेशर घेतलेलं आहे. हाऊ मच मनी डीड शी स्पेंड ऑल टुगेदर. तिने एकत्र मिळून किती खर्च केलाय हे विचारलंय. ऑल टुगेदर हा शब्द आला म्हणजे समजून घ्यायचं आपल्याला ऍडिशन करायची आहे. मग बघा सगळ्यात पहिले काय लिहिणार तुम्ही, ट्रॅक्टरचा फर्स्ट नंबर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. सेकंड नंबर लिहिताना मात्र तुम्हाला काय करायचं आहे, युनिट प्लेस पासून लिहायचंय. मग इथे काय येईल, 9 0 6 2 and 3. याची करायची आपल्याला ऍडिशन. 7 + 9 16 कॅरी 1 + 5 9 + 6 कॅरी 1 1 + 7 + 2 10 कॅरी 1 + 3 आणि हा लास्टचा 8 ॲज इट इज. बरोबर. मग मला सांगा किती खर्च झालाय, 8,40,566. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार, शी स्पेंड 8,40,566 ऑल टुगेदर. कळलंय तुम्हाला? नेक्स्ट क्वेश्चन बघा काय विचारलेला आहे. अ टेक्सटाईल मिल प्रोड्युस्ड 17,24,938 meters of cloth last year. बघा इंडस्ट्री आहे त्यांनी एवढा कापड तयार केलेला आहे. अँड 23,47,056 meters this year. ह्या वर्षी त्यांनी एवढा कापड तयार केलेला आहे. व्हॉट वॉज द टोटल प्रोडक्शन फॉर 2 years. मग त्यांनी विचारले मागच्या वर्षीचं कापड प्रोडक्शन दिलेलं आहे आणि ह्या वर्षीचं प्रोडक्शन दिलेलं आहे. तर आपल्याला विचारलंय एकत्र किती प्रोडक्शन झालेलं आहे ते आपल्याला काढायचंय. तर मग त्याच्यासाठी काय करणार आपण, लास्ट इयर जे झालेलं आहे तो नंबर लिहिणार. लास्ट इयर प्रोडक्शन झालेलं मग तुम्ही लिहिणार लास्ट इयर प्रोडक्शन. नंतर आपण ह्या वर्षाचं प्रोडक्शन लिहिणार आहोत. लास्टला काय लिहिणार, 6 5 0. बघा डिजिटच्या खाली डिजिट येऊ द्या, 0 नंतर 7 4 3 2. लिहिताना सुटसुटीत वहीत तुम्ही व्यवस्थित सुटसुटीत लिहायचं आहे ऍडिशन करताना, जेणेकरून ऍड करताना तुम्हाला इझी होईल. डिजिटच्या खाली डिजिट लिहायचं आहे. 8 + 6 किती होतात, 14. हा कॅरी काय येईल, 1 + 3 4 + 5 9 आणि 9 + 0 9 4 + 7 11. कॅरी 1 1 + 2 + 4 7. 7 7 + 3 10. कॅरी 1. 1 + 1 2. 2 + 2. 4. व्हेरी गुड. तर एकूण प्रोडक्शन किती झालेलं आहे, 40,71,994 meters. मग तुम्ही वर्डमध्ये लिहिणार, द टोटल प्रोडक्शन ऑफ 2 years इज 40,71,994. नेक्स्ट बघा फिफ्थ क्वेश्चन आपल्याला काय विचारलाय. इफ द गव्हर्नमेंट गिव्ह 34,62,950 वर्थ द कम्प्युटर्स. गव्हर्नमेंटने कम्प्युटर्स घेण्यासाठी एवढे पैसे दिलेले आहेत. अँड 3,26,578 वर्थ ऑफ टीव्ही. आणि टीव्ही घेण्यासाठी तेवढे पैसे दिलेले आहेत. कशासाठी, सेट टू द स्कूलसाठी. टीव्ही सेट्स आणि कम्प्युटर कशासाठी, स्कूलसाठी. व्हॉट इज द टोटल अमाऊंट इट स्पेंड ऑन दिस इक्विपमेंट. मग गव्हर्नमेंटने कम्प्युटर आणि टीव्ही साठी एकूण किती अमाऊंट दिलेली आहे ते आपण बघणार. मग ऍडिशन करणार. मग ऍडिशन करायला फर्स्ट नंबर आपण आधी ॲज इट इज लिहिणार. ठीक आहे.
सेकंड नंबर लिहिताना युनिट प्लेस पासून मागून डिजिटच्या खाली डिजिट लिहायचा आहे. 8 7 5 6 2 and 3. ठीक आहे. आता यांना आपण ऍड करणार. ठीक आहे. 0 + 8 8 5 + 7 12 12 कॅरी 1 1 + 9 10 + 5 15 कॅरी 1 1 + 2 3 3 + 6 9 6 + 2 8 4 + 3 7 and 3 as it is. ठीक आहे. ही झाली आपली ॲडिशन. मग आपण फायनल आन्सर लिहिणार. टोटल अमाऊंट स्पेंड बाय गव्हर्नमेंट फॉर इक्विपमेंट इज 37,89,528 रुपीज. क्लिअर आहे तुम्हाला? हो. तर हा होता आपला प्रॉब्लेम सेट नंबर 9. तर पुढचे प्रॉब्लेम सेट सुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेले आहे आणि तुमचे अदर सब्जेक्टचे व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत. तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता किंवा प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि आपल्या अदर चॅनल्सलाही सबस्क्राईब करा. थँक्यू.